नमस्कार. मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. इराण आणि अमेरिका यांच्यामध्ये डील झालं 19 तारखेला सह्या होतील, व्हर्च्युअल सह्या झाल्या, असं सगळं जाहीर होत आहे खरं. पण त्या डीलमधली कलमं एकटा म्हणतोय हे कलम आहे, एकटा म्हणतोय नाही. जे $300 बिलियन इराणला द्यायचे त्याच्या बाबतीत निश्चिती बिलकुल नाही आहे. पण या सगळ्यामध्ये स्ट्रेट ऑफ हार्मुझमधून दळणवळण काही प्रमाणात सुरू झालं आहे आणि इराणचं ऑइल मार्केटमध्ये आलं तर क्रूडचा भाव कमी होईल, महागाई कमी होईल, रुपया मजबूत होईल, बॉन्ड यील्ड कमी होईल, बँकांचं ट्रेझरी इन्कम वाढेल. या सगळ्या विचारांनी शेअर मार्केटमध्ये तेजी दिसते. त्याचबरोबर भारतीय सरकारने विंडफॉल टॅक्स वाढवला आहे, पण पेट्रोलच्या एक्सपोर्ट ड्युटीमध्ये काहीही बदल करण्यात आलेला नाही. अमेरिकन मार्केट तेजीतच होतं. SpaceX हा IPOचा चांगलं लिस्टिंग झालं आणि या IPOला 19% फायदा पहिल्याच दिवशी मिळाला. 13 दिवसानंतर म्हणजेच साधारण 25 मे नंतर 200 कोटींची खरेदी कॅशमध्ये फॉरेन इन्व्हेस्टर्सनी केली. डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची 3189 कोटींची खरेदीच आहे. इस्रायल मात्र या डीलला मान्यता द्यायला तयार नाही. इस्रायल म्हणते आम्ही काही अमेरिकेची कॉलनी नाही आहे, आमच्यावर अमेरिकेने केलेलं डील लागू नाही आहे, तर आमचे लेबनॉनवर हल्ले सुरूच राहते. क्रूड 83.60च्या लेवलवर आहे, तर बॉन्ड यील्ड 4.47च्या लेवलवर आहे. जिथपर्यंत बॉन्ड यील्ड दिसत नाही तिथपर्यंत सगळ्या गोष्टी तोंडी आहेत असं गृहीत धरणंच योग्य ठरतं. फेड मात्र यावर्षी 3 वेळेला व्याजदर वाढवेल असा एक अंदाज व्यक्त केला जातो. आता आपण काही बातम्या आहेत त्या बघूया. HCL टेक ॲक्सॉन वाईज प्रायव्हेट लिमिटेडमध्ये 1427 कोटी रुपये गुंतवून ते 10.46% स्टेक घेणार आहेत. त्यामुळे HCL टेकमध्ये तेजी राहील. GMR एअरपोर्ट पॅसेंजर व्हॉल्यूम वाढलाय, इंटरनॅशनल व्हॉल्यूम वाढलाय आणि एअरपोर्टवर रोबस्ट ग्रोथ आहे असं मॅनेजमेंटने सांगितलं आहे, म्हणून GMR एअरपोर्ट तेजीत राहील. अडाणी एंटरप्राइजेस आणि जाबिल ग्रुप हे दोघांनी मिळून स्ट्रॅटेजिक अलायन्स केला, तर AI आणि डेटा सेंटर मॅन्युफॅक्चरिंग प्लॅटफॉर्म ते भारतात करणार आहेत. त्यामुळे अडाणी एंटरप्राइजेसमध्ये तेजी राहू शकते. ऑइल इंडिया काउन्सिल ऑफ सायंटिफिक आणि इंडस्ट्रियल रिसर्च बरोबर ऑइल इंडियाने MOU केला आहे. GIC मात्र मंदीत राहण्याची शक्यता आहे, कारण GICमध्ये OFS होणार आहे. OFSमधून 2% स्टेक कंपनी विकणार आहे. 3% हा ग्रीन शू ऑप्शन ठेवला आहे. 9% डिस्काउंटवर हा OFS येतोय.
₹352 शेअरची फ्लोअर प्राईस ठेवण्यात आली आहे. त्यामुळे GIC मंदीमध्ये राहील. पटेल इंजिनिअरिंगला 126.37 कोटीसाठी LOA महाराष्ट्र कृष्णा व्हॅली डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडून मिळालं आहे. महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्स 1,000 कोटींच्या सिक्युरिटीज ते इश्यू करणार आहेत. येस बँक आणि नॉर्दर्न आर्क कॅपिटल यांनी पार्टनरशिप घोषित केली आहे. क्राफ्ट्समन ऑटोमेशन 2,000 कोटींचा QIP करणार आहे. बंधन बँक त्यांचे NPA 304 कोटींचे ARCला विकणार आहे. ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी. सायंट 1,125 रुपयांनी 64 लाख शेअर्स ते बायबॅक करते. मद्रास फर्टिलायझरच्या प्लांटमध्ये काही नादुरुस्ती झाली होती म्हणून प्लांट बंद होता. आता हा प्लांट 23 जूनपासून सुरू होऊ शकेल. सुदर्शन केमिकल फ्रँकफर्टला ग्लोबल हेड ऑफिस सुदर्शन केमिकलने उघडलं. अनंतराज क्लाउड आर्ट सिंगापूरला उघडला. SJS बंगलोरमधील इमूवेबल प्रॉपर्टी 58.5 कोटीला त्यांनी विकली आहे. आणि रेलटेलला 15.77 कोटीची वर्क ऑर्डर मिळाली आहे. कुठले शेअर तेजीत राहतील आणि कुठले शेअर मंदीत ते पाहूया. तेजीमध्ये बाटा, AB रियल म्हणजे आदित्य बिर्ला रिअल इस्टेट, व्होल्टास, स्टेट बँक ऑफ इंडिया. आज काही शेअर NSEच्या IPOच्या संदर्भात तेजीत राहू शकते. त्याच्यामध्ये IDBI, IFCI आणि स्टेट बँक. कारण स्टेट बँकेचा NSEमध्ये 7.5% स्टेक आहे. अशोक लेलँड, SBI लाईफ, लार्सन अँड टुब्रो, BDL, सफायर आणि देवयानी यांचं मर्जर व्हायचं आहे. तर सफायरच्या 100 177 म्हणजे देवयानीच्या 177 शेअरला सफायरचे 100 शेअर असा रेशो आहे. त्या रेशोप्रमाणे बघितलं तर सफायर हा शेअर डिस्काउंटवर सुरू आहे, तर सफायरला फायदा मिळू शकतो. नायका, अपोलो टायर, अडाणी एंटरप्राइजेस, पेट्रोनेट, वेदांता, टायटन, HCL टेक, फेडरल बँक, महानगर गॅस, GMR, ट्रेंट, बंधन बँक, IDBI, मॅक्स हेल्थ, एल्कॉन इंजिनिअरिंग, टाटा कन्झ्युमर, पर्सिस्टंट, IGL आणि क्रॉम्प्टन. तर मंदीमध्ये GIC आणि ONGC. 2 दिवस मार्केट तेजीत होतं, शुक्रवार आणि सोमवार. इराण आणि अमेरिकेच्या डीलमुळे आज मार्केट कन्सॉलिडेट होण्याची शक्यता आहे, कारण इस्रायल या डीलमध्ये सामील नाही. त्यामुळे पूर्णपणे तंटा मिटलाय किंवा ताणतणाव मिटलाय असं म्हणता येत नाही.
आणि जे डीलच्या ज्या शर्ती अटी नियम होत्या त्यामध्ये पूर्णपणे निश्चिती अजून तरी आलेली नाही. म्हणून 19 तारखेला या डीलवर सह्या होईपर्यंत जरा काहीशी डोलायमान स्थिती राहील आणि जेवढं मार्केट 2 दिवस वाढलं आहे तेवढं कन्सॉलिडेट होईल असा एक अंदाज आहे. कारण काल 24,000च्या स्तराच्या वरती मार्केट टिकाव धरलं नाही. जर 24,000च्या वरती मार्केट टिकाव धरलं तरच ते 24,200च्या लेव्हलपर्यंत जाईल. तर बघूया काय काय होत आहे ते आजच्या दिवशी. पण आज कन्सॉलिडेशनमध्ये मार्केट राहील असा एक अंदाज आहे. कारण 2 दिवसाची झालेली तेजी पचवणं गरजेचं आहे. बघूया काय काय होत आहे. नमस्ते.